मी प्रतीक्षा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज ना 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्ष चालू होत आहे। म्हटलं चला नवीन वर्षाची सुरुवात देवीच्या दर्शनाने करूया। म्हटल्यावर आता आपण चाललेलो आहे देवीच्या दर्शनाला। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघा आम्ही काय काय मज्जा करतोय, कुठे कुठे जातोय तुम्हाला पूर्ण दाखवते। चला मग पुढे कंटिन्यू करा। आम्ही फिरायला जाण्यासाठी तयार झालो होतो। अरुण मामाची वाट बघायची चालली होती आणि ह्या शंकर मामाने बघा टोपीमध्ये चिमणीला घालून म्हणे जलपरीच बनवले। आता कुठेही जायचं म्हटलं तर पहिले एटीएमचं दर्शन घ्यावं लागतं। मग काय एटीएम मध्ये जाऊन पैसे काढून घेतलं आणि बाकीचे एटीएम सुद्धा चेक करून घेतले। त्या दोन्ही मामांना भाची सांभाळायचं काम दिलं होतं आज आम्ही, मग तेच ते करत होते। एटीएम मधून पैसे काढून मग आम्ही निघालो आमच्या वाटेला। आपल्या व्हिडिओवर ना खूप जणांच्या कमेंट येतात, ताई तू कुठं राहतेस कुठं राहतेस, तर मी मुंबईमध्ये भिवंडी एरियामध्ये राहते आणि आता तुम्हाला मी भिवंडीचे रोड दाखवते। असे रोड भिवंडीचे रोड आणि भिवंडीचं ट्रॅफिक या कारणामुळेच मला कुठे फिरायला जावं वाटत नाही। असो आज 1 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात। तशी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यालाच होते मराठी लोकांची, पण कॅलेंडर तर बदललं नव्हतं म्हणून म्हटलं नवीन वर्ष म्हणायला काय हरकतच नाही। मग आज आम्ही फिरायला जायचा प्लॅन केला होता, ते पण वज्रेश्वरीला। म्हटलं चिमणीला 7 कुंडामध्ये आंघोळ सुद्धा घालता येईल आणि जाऊन देवीचे दर्शन सुद्धा करता येईल। मग आज आम्ही फिरायला जाण्यासाठी 4 निघालो होतो। चिमणीला सांभाळायला सुद्धा आम्ही 2 मामा सोबत घेतले होते आणि हे दोघं बघा एनएस वर हवा करायचं काम करत होते। एवढे फास्ट गाडी चालवत होते ना, मला भीतीच वाटत होती दोघांना बघून। त्यांना म्हटलं बाबांनो नीट गाडी चालवा, नाहीतर काय खरं नाही तुमचं। जाताना आम्ही थोडा शॉर्टकट घ्यायचं ठरवलं। म्हटलं लॉंग रूटनं लय लांब पडेल म्हणून आम्ही शॉर्टकटने घुसलो तर जाता जाता मस्त असा बाजार दिसला आम्हाला। असा बाजार दिसला ना बायकांच्या मनामध्ये लाडू फुटायला लागते, तर चला शॉपिंग करूया असं वाटू लागतं त्यांना। मी मात्र गाडीवर गपचूप बसले होते। हे सगळं बघून माझ्या सुद्धा मनामध्ये लाडू फुटत होते। म्हटलं चला इथं शॉपिंग करून घेऊ होता, पण पुन्हा म्हटलं चला चिमणीचं पप्पा आपल्याला इथूनच घरी घेऊन जातील। म्हटलं गपचूप बसले होते। असंच बघता बघता सगळा बाजार सुद्धा संपून गेला। तसं मी फिरायला जास्त बघत नाही, चिमणी लहान आहे म्हणून मी तिची मोठी होण्याची वाट बघते जेणेकरून मला मस्त असं फिरायला जाता येईल। असं थोड्या दिवस अजून 2-3 महिन्यानंतर काही टेन्शन नाही। मग काय आम्ही जातच होतो तेवढ्यात आम्हाला रोडच्या बाजूला ना मस्त असं हनुमानाचं मंदिर दिसलं। म्हटलं चला आता इथं पण जाऊन आपण थोडेसे फोटो क्लिक करूया। बघा किती मस्त आणि मोठी हनुमानाची मूर्ती आहे। खरंच इथं गेल्यानंतर ना खूप भारी वाटत होतं। आता चिमणीच्या अरुण मामानं घेतलाय आयफोन, म्हटलं चला आता ह्याचं मोबाईल भरवायचा फोटो काढून मग आम्ही सगळ्यांनी पटकन फोटो क्लिक केले आणि वज्रेश्वरीला निघालो, कारण ह्या अरुण मामाची वाट बघता बघताच आम्हाला उशीर झाला होता। आम्ही घरातूनच 1 वाजता निघालो होतो। त्यात वज्रेश्वरीला जायचा रोड एवढा खराब आहे ना, खूप जास्त टाइम लागतो त्या रोडमुळेच। पण ना खरेच अशी झाडे असा रोड बघितला ना एकदम गावाकडची आठवण येते। असं जाताना वाटत होतं की आपण गावाकडेच आहोत। मला खरं तर ना अशा ठिकाणी राहायला लय आवडतं। सगळीकडे झाडेच आणि एकच आपलं घर। चिमणीच्या पप्पांना असं सांगितलं तर चिमणीचा पप्पा बोलते तुला एकलकोंडी राहायची सवय आहे। फायनली आम्ही अकलोलीला पोहोचलो होतो। इथून ना वज्रेश्वरी मातेचं मंदिर ना 1.5 किलोमीटर अंतरावरच फक्त आहे आणि आज 1 जानेवारी असल्यामुळं ना आंघोळीसाठी एवढं पब्लिक जमा झालं होतं की काय सांगू तुम्हाला। आणि हा अरुण मामा बघा नुसतं फोटो क्लिक करत होता। यांना म्हटलं पटकन काढा रे फोटो, नाही तर चिमणी लागायची रडायला। मग ह्यांचं फोटो वगैरे काढून झालं की आम्ही निघालो आंघोळीसाठी। आम्ही पार्किंगचं पैसे वाजवायला गाड्या कोपऱ्यात लावल्या आणि निघालो चालत चालत कुंडाकडे। आम्ही फायनली मग 7 कुंडामधल्या पहिल्या कुंडामध्ये पोहोचलो। या 7ही कुंडामध्ये गरम पाणी आहे आणि ते पाणी कुठून येतं ना याचा शोध आजपर्यंत कोणालाच लागलेला नाही। कोणी बोलतं की ह्याच्या खाली ज्वालामुखी वगैरे आहेत। जर ज्वालामुखी असता तर नदीतलंही पाणी गरमच असतं ना, नदीमध्ये थंड पाणी आहे आणि या 7 कुंडामध्येच फक्त गरम पाणी आहे। असो आपल्याला काय, आपल्याला थोडी सायंटिस्ट वगैरे बनायचं आहे। तसं या 7 कुंडाचं असं महत्व आहे की याच्यामध्ये आंघोळ केल्याने त्वचा रोग नाहीसे होतात, तर कोणी बोलतात की रोगावर मात करायची शक्ती भेटते। तसं खरंच ह्या 7 कुंडामध्ये आंघोळ केल्यानंतर ना मन फ्रेश होतं। ह्या 7 कुंडापैकी काही कुंडामध्ये ना जरा जास्तच गरम पाणी होतं। मग ते पाणी मगामध्ये काढून थोडं थंड करून आम्ही चिमणीला आंघोळ घालत होतो। चिमणी सगळ्यांना अशी बघत होती की हे लोक नेमकं करायलेत काय माझ्यासोबत, पण चिमणी खरंच ना खूप शांत आहे, ती अजिबात रडत नव्हते। आणि तुम्ही गर्दी बघा इथे किती गर्दी आहे आंघोळीसाठी कुंडामध्ये। एवढी गर्दी बघून म्हटलं चिमणीच्या पप्पांना तुम्ही आणि चिमणीचा आंघोळ करा, आम्ही फक्त हातपाय धुवून घेतो बाबा, कारण चिमणी जर रडायला चालू केलं ना तर काय खरं नाही म्हटलं। आणि हा शंकर मामा बघा कसं पाणी मस्त असं थंड करायला लागलाय मगामध्ये। तसं शंकरला ना लहान मुले ना खूप जास्त आवडतात। आम्ही जेवढं पण फिरलो ना चिमणी फक्त त्याच्या जवळच होती आणि चिमणीचा सुद्धा ना हा फेवरेट मामा आहे, त्याला बघितलं ना चिमणी जाम खुश होते। चिमणीला पण आंघोळ करताना मस्त वाटत होतं, गरम गरम पाणी भेटत होतं आणि इथं तिथं पब्लिकच दिसत होतं तिला। तिनं सगळ्यांना ना नुसती टकामका बघत होते। तिने काही उरकायचं नावच घेत नव्हते। यांना म्हटलं पटकन उरका नाही तर चिमणीला भूक लागल्यानंतर तिने जाम रडायला लागेल।
पण ह्या बाप लेकीची मस्ती काय संपतच नव्हते. मस्त दोघं गरम पाण्यात आंघोळ करत होते. हे 7 कुंड ना थोड्या थोड्या अंतरावर आहेत. म्हटलं ह्यांचं नुसतं इकडून तिकडून पळायचं काम चालू होतं. आणि मी ह्या मामांना कॅमेरामॅन म्हणून घेतलं, पण ह्यानेच मला कॅमेरामॅन बनवून ठेवलं होतं. दोन्ही मामा जाम शहाणे आहेत. मला म्हण बाबा व्हिडिओ चुकला बिकला तर वहिनी तुम्ही मला ओरडचेला, म्हणून म्हटलं तुम्हीच बनवा. म्हटलं तुम्ही कारणे तशी मस्त लावताय. म्हटलं जाऊ द्या बाबा माझा मीच बनवते, तुम्हाला नको डोक्याला ताप. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे कॅमेरा दिला ना तर तुम्ही फक्त पोरींचाच व्हिडिओ काढत बसला. तुमच्या दोघांच्यावर विश्वास नाही बाबा मला. शंकर मामा तसा आमचा जरा भोळाच आहे, पण हा अरुण मामा जाम आगाऊ आहे बाबा. चेहऱ्यावरच त्याच्या कळत असेल तुम्हाला. काय करावं, जरा देवानं जास्त सुंदर चेहरा दिला नव्हता त्याला, त्यामुळे त्यानं तसं बिघडलंय. आणि फायनली 6 कुंडामध्ये आंघोळ झाली होती. हे शेवटचं कुंड राहिलं होतं. चिमणीच्या बाप्पांना म्हटलं पटकन आंघोळ करा आणि तिला कपडे वगैरे चेंज करू तर म्हणजे आपल्याला पुढं निघता येईल, कारण आम्हाला घरातूनच निघायला ना खूप उशीर झाला होता. फायनली आम्ही चिमणीला 7 कुंडामध्ये आंघोळ घातली. खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर तिची कपडे वगैरे चेंज केली, मेकअप वगैरे थोडा तिचा केला आणि नेक्स्ट आम्ही निघालो साईबाबाच्या मंदिराकडे. इथे नदीमध्ये सुद्धा एवढं थंड पाणी आहे थंडीच्या दिवसामध्ये, तरीही लोक याच्यामध्ये सुद्धा आंघोळ करत होते. आता चिमणीचं ना खुश व्हायचं काम संपलं होतं आणि चिमणी आता एकदम रागामध्ये होती. फुल रागामध्ये बघत होती सगळ्यांना. ती काय माहिती चिमणीला अचानकपणे काय झालं होतं, एवढी रागामध्ये होती ती आणि आमच्या दोघांच्यावर पण रुसली होती. कोणाकडेच बघत नव्हती आणि हसत तर अजिबातच नव्हती. आणि चिमणीचे पप्पा बघा इथं तिची मज्जा घ्यायचं काम करत होते. आता चिमणीचे पप्पा चिमणीचा रुसवा घालवण्यासाठी ना तिला बदक दाखवायला घेऊन आले होते. आता चिमणीला आत्ताशी कुठं मम्मी पप्पा वळका यायला लागले, तिला बदक काय करणार आहेत, पण ते आवाज करत होते ना त्यामुळे ती त्यांना टकामका बघत होते. आज साईबाबाच्या मंदिरामध्ये सुद्धा खूप जास्त गर्दी झाली होती आणि ते एवढे बदक ओरडत होते ना की काय सांगू तुम्हाला. पण पांढरे बदक खूप मस्त दिसत होते, छान वाटत होतं त्यांना बघायला. साईबाबाच्या मंदिरापाशी खूप छान मस्त असं वातावरण बनवलेलं आहे सगळ्यांनी. मग चिमणीला बदक वगैरे दाखवून आम्ही साईबाबाच्या मंदिरामध्ये एंट्री केली. मस्त असं डेकोरेशन सुद्धा केलं होतं तिथे. आणि आतमध्ये बघा झुमरची लाईट किती मस्त दिसत आहे. ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर ना एवढी शांती वाटते ना, खरंच खूप मस्त वाटते ह्या मंदिरामध्ये आल्यानंतर. आणि खूप मोठं असं मंदिर सुद्धा बनवलेलं आहे आणि स्वच्छता तर एवढी असते की काय सांगू तुम्हाला, कुठेच कचरा दिसणार नाही. तसं मला इकडे फिरायला येऊन ना कमीत कमी 1 वर्ष तर झालं. 1 वर्षा पाठीमागे मी या सगळ्या इकडे फिरायला आले होते, पण हे मंदिर ना जशाचं तसं आहे अजूनपर्यंत. खरंच खूप छान वाटत होतं तिथं. आणि साईबाबाच्या मंदिरामध्ये दुर्गा माता सुद्धा बसवलेली आहे, तसेच साईबाबाची पालखी सुद्धा तिथं ठेवलेली आहे. मग आम्ही साईबाबाच्या पालखीचं दर्शन घेऊन दुर्गा मातेचंही दर्शन घेतलं. दुर्गा मातेला बघून तर एवढं प्रसन्न वाटत होतं ना, मस्त दिसत होती. नंतर आम्ही साईबाबाच्या दर्शनाकडे निघालो. साईबाबाची मूर्ती बघताच ना असं वाटतं की आपण शिर्डीमध्येच आहोत. खरंच खूप छान वाटत होतं तिथं. असं वाटत होतं की आपण शिर्डीलाच गेलोय की काय. शिर्डीला सुद्धा जाऊन ना आम्हाला 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. त्यामुळे आज साईबाबाच्या मंदिरात आल्यामुळे ना खरंच खूप मस्त वाटलं होतं. इथे पण ना मस्त वाटत होतं. खूप जास्त गर्दी पण होती, पण इथे ना सगळ्यांना फोटो वगैरे काढायला अलाउड होतं. सगळे मस्त फोटो व्हिडिओ वगैरे काढत होते. फक्त त्यांनी सेल्फी वगैरे काढू नका बोलत होते, बाकी व्हिडिओ वगैरे त्यांनी काढून देत होते. आता चिमणीची इथे कपॅसिटी संपली होती, तिने खूप जास्त रागाला आली होती. म्हणून ना आम्ही पटकन साईबाबाचं दर्शन वगैरे घेतलं. आम्ही तर दर्शन घेतलं, पण हे दोन्ही मामा कुठं फिरत होते की काय माहिती, यांचा तर पत्ताच नव्हता. म्हणून चिमणीच्या पप्पांना म्हटलं आपण दर्शन करूया आणि बाहेर जाऊन त्यांना कॉल करूया. गर्दी तर खूप जास्त होती. त्यातूनच मधूनच चिमणीच्या पप्पांना म्हटलं घुसा आणि साईबाबांच्या पादुकांचे दर्शन करून द्या चिमणीला. साईबाबांच्या पायावर चिमणीचं डोकं ठेवून आम्ही बाहेर निघून आलो. बाहेर येताच ना महादेवाची एवढी मोठी मूर्ती आहे ना, खरंच खूप मस्त वाटतं तिथं. आणि फोटो काढायला सगळे पागलच होतात तिथं. आणि फायनली आम्ही ह्या दोघांना ना फोन करून बोलवून घेतलं होतं. उगं फिरत बसले होते तिथंच ना चिमणीला फीड वगैरे केलं, कारण तिनं खूप जास्त आता रागाला आली होती. म्हटलं तिला पहिलं दूध वगैरे पाजलं आणि तिथून आम्ही निघालो वज्रेश्वरीला. इथं येऊन बघतो तर काय एवढी गर्दी होती की काय सांगू. गर्दी बघूनच ताण लागली होती. म्हटलं सगळ्यांनी लिंबू पाणी आणि मी गोळा खायचा निर्णय घेतला. मग त्या गोळ्यावाल्याला पटकन बनवून दे म्हटलं बाबा, नाहीतर लय उशीर होऊन जाईल इथंच. आता म्हटलं तुम्हाला जरा चिमणीचं तोंड दाखवूया. बघा किती रागामध्ये आहे. तिला आज काय झालं होतं की काय माहिती, बहुतेक आंघोळ घातलेल्याचाच तिला राग आला होता. तिनं घरातून निघाल्यापासून अजिबातच हसली नव्हती. हिला फिराय पण पाहिजे आणि राग पण येतो. सोडा, चिमणी तर घरी गेल्यानंतर ठीक होऊन जाईल. मी आपला गोळा खाऊन घेतला, कारण एवढं गरम लागत होतं ना की काय सांगू. आणि ही लोक बघा किती शाने आहेत. स्वतः लिंबू पाणी पटकन पिले आणि मला म्हणे की तू चलतच गोळा खा, उशीर होऊन जाईल. आणि आता तो गोळा एवढा भारी लागत होता की टाकायची पण इच्छा होत नव्हती. म्हणून म्हटलं चला आता असाच खाऊ. तिथे दर्शनासाठी लागलेली रांग बघून तर घामच फुटला होता. म्हटलं चला आता थंडच डोकं करायला लागतं आपल्याला. आम्ही आलो होतो खरं आज नवीन वर्षावर देवीचं दर्शन घ्यायला. तसेच सगळे सुद्धा विचार करून बहुतेक आले होते की आज नवीन वर्षावर देवीचं दर्शन घेऊया. त्यामुळे मंदिरामध्ये फुल गर्दी होती. चिमणी लहान असल्यामुळे एवढ्या मोठ्या दर्शनाच्या रांगेला आपण थांबू शकत नव्हतो. म्हटलं चिमणीच्या पप्पांना म्हटलं प्रसाद घ्या आणि बाहेरूनच दर्शन करून निघूया. तसं कायम इथे ना डायरेक्ट दर्शन भेटलं जातं, पण आज नवीन वर्षामुळे एवढी गर्दी होती ना की देवीचं दर्शनच नाही भेटलं. थोडेफार फोटो वगैरे खाली येऊन क्लिक वगैरे केले आणि म्हटलं आता जाऊया पुढे. खाली आलो, म्हटलं चिमणीला काय तर घेऊया म्हणून बघत होतो, पण ती खेळायला असं काय तिथं दिसतच नव्हतं. म्हणून म्हटलं
म्हटलं जाऊ दे, आता थोडी मोठी झाली ना ती मग खेळणी घेऊ होता तिच्यासाठी, आता काही ती खेळणार नाही. आणि इथे चिमणीच्या पप्पाने आम्हाला NS वर बसवलं दोघींना, म्हणे ह्या गाडीवर जाऊया आपण, त्यांना घेऊ दे शाळेत. मी मात्र त्या गाडीवर बसायला जाम घाबरत होते, एवढी उंच होती ना, मला खरंच जास्त भीती वाटत होती. त्या चिमणी होती जवळ माझ्या, पण खरं स्पोर्ट बाईक वर बसण्याची जी मज्जा आहे ना ती काय वेगळीच आहे. आम्ही ना चिमणीच्या पप्पाची पॅन्ट ना वज्रेश्वरीमध्येच विसरून आलो होतो. आंघोळ केल्यानंतर तिथंच उन्हात घातली होती. तीच आणायला चिमणीचे मामा गेले होते. आमच्या तिघांचा चेहरा बघून तुम्हाला कळत असेल, आम्हाला एवढा कंटाळा आला होता ना काय सांगू. आम्हाला 6 वाजले घरी आहे.